नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. 5व्या टप्प्यातलं मतदान आता बऱ्यापैकी संपत आलेलं आहे. मुंबईमध्येच काही ठिकाणी आरडाओरड चालू आहे की अजून आम्हाला मतदान करायला मिळालं नाही. काही ठिकाणी त्या अडचणी दिसत आहेत. परंतु आता एकंदर टक्केवारी बघत गेल्यानंतर चित्र बऱ्यापैकी 13 मतदारसंघातलं स्पष्ट झालं आहे म्हणायला काही हरकत नाही. महायुती आणि महाविकास आघाडी ही लढत आहे. त्याच्यामध्ये महायुतीला जवळजवळ 8 जागा मिळतील अशी आत्ता अवस्था दिसते. आत्ताचं मतदान झाल्यानंतर, कारण मतदानाच्या पूर्वीचं जे वातावरण असतं आणि मतदान झाल्यानंतर मतदाराच्या मनात काय आहे हे कुणाला लवकर कळत नसतं, पण ते आपण अंदाज बांधत असतो. परंतु आत्ता मतदान झाल्यानंतर काही अंदाज बांधता येतात आणि त्याच्यामध्ये परत महायुती आघाडीवर दिसते आहे आत्ता. मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष 5 जागावर आघाडी दिसते आहे. शिंदे गटसुद्धा 3 जागांच्यावर दिसते. ह्याच्यात कमी जास्त होऊ शकेल, मी असं म्हणत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी सगळं घासून आहे मतदान. म्हणजे असं कोण मी लाखोच्या मतांनी निवडून येतो असं कोण म्हणत असेल तर अतिशय चुकीचं आहे. आता हे घासूनच सगळ्या होणार आहेत निवडणुका. उद्धव ठाकरेंच्या सुद्धा 2 जागा दिसतात, त्या एखाद दुसरी वाढण्याची पण शक्यता आहे. उद्धवची काँग्रेसला 1च दिसते. आता मग त्याच्यामध्ये काही मी काढले शिंदेचे कोण येतील निवडून अंदाजे. आता राहुल शेवाळ्यांचं एक दिसतंय, नरेश म्हस्केंचं दिसतंय, श्रीकांत शिंदे त्यांचे चिरंजीव आहेत, ते तिथं चांगलंच त्यांची बांधणी आणि कामही त्यांनी चांगलं केलं. त्यामुळे त्या 3 सीटा त्यांच्या आत्ता दिसत आहेत आपल्याला त्या ठिकाणी. उद्धवजींच्या अमोल कीर्तीकर आणि अरविंद सावंत ह्या 2 दिसत आहेत. BJPच्या मिहीर कोटेच्या गोयल, भारती पवार आणि सुरेश भामरे आणि हेमंत सावरा या 5 आत्ता दिसत आहेत. ह्या आघाडीवर आहेत. म्हणजे ह्या निवडून घासून तर कमी निवडून येण्याची शक्यता आहे. आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड. आता ह्याचं विश्लेषण आपल्याला करायला बरं जाईल, कारण आता मी एक सांगितलं बाबा 13 पैकी जागा किती कुणाच्या येतील तर ह्या पद्धतीने येतील आणि महायुतीला त्याच्यामध्ये आघाडी मिळेल. आत्ता 2चं सांगता येत नाही. नाशिक आणि भिवंडी ह्याच्यात इतकं घासून आहे आणि मतदानसुद्धा विभागणी अशी आहे एक. त्यामुळं तिथलं लगेच सांगता येतच नाही असं मी म्हणतो त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याला प्रश्नचिन्ह ठेवू आपण. परंतु बाकीचं विश्लेषण करायला काहीच हरकत नाही. आता मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल हे भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत. आणि त्याच्यावर भूषण पाटील हे कसं तर तयार केलं आहे काँग्रेसनं. आता आठवतं आहे का बघा, सांगलीला वाद झाला. काँग्रेसला जागा ती हवी होती, परंतु उद्धव ठाकरेंनी ती जाहीर करून टाकली. मग त्यावेळेला वरनं परत त्यांच्या बैठका होत होत्या आणि बाबा नाही तुम्ही उत्तर मुंबईचं तुम्ही घ्या, आम्हाला नको. काँग्रेसलाही नको होती, उद्धवनाही नको होती. म्हणजे पियुष गोयल त्यात गुजराती मारवाडी समाज बरं त्यांनी केलेली कामं आणि उद्याची त्यांची आश्वासनं, बरीच आश्वासनं त्यांनी आता दिलेली आहेत तिथं. त्या ठिकाणी त्यांनी मतदारसंघातून पियुष गोयल यांनी आता तिथं मतदारांचे 18 लाख मतदार आहेत त्या ठिकाणी. आणि शिक्षण, आरोग्य, वाहतूक समस्या जरी तिथं असल्या तरी उत्तम मुंबई आपण करू आणि ते कशा पद्धतीने करू प्रचारसभेतनं त्यांनी बऱ्यापैकी सांगितल्यामुळं भारतीय जनता पक्षाची ती सीट निवडून येऊ शकते. त्याच्यानंतर उत्तर मध्य मुंबई आली. उत्तर मध्य मुंबईमध्ये तुम्ही जर का गेलात तर तिथं वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम हे गाजतंयच, कारण उपरा उमेदवार परत दलित मुस्लिम तिथं विभागणी बघा कशी आहे. मुस्लिम समाज सगळा झाडून वर्षा गायकवाडना मतदान करणार आहे, उज्ज्वल निकमना मतदान करणार नाही आणि केलेलं नाही. हे अगदी स्पष्ट दिसतंय. सकाळपासून मुस्लिम मतदार तिथं मतदान करतोय. वर्षा गायकवाडना चांगली परिस्थिती आहे, दलित समाजसुद्धा त्यांच्या मागं आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम ह्यांनी खूप कष्ट घेतले त्यांच्यासाठी. प्रचारसभा देवेंद्र फडणवीस असतील सगळ्यांच्या प्रचारसभा जोरजोरात झाल्या आणि त्यांनीसुद्धा सगळीकडं फिरले सगळं आपल्या. पण त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप, मग ते मुश्रीफांनी काढलेलं प्रकरण, त्यांच्यावर केलेले त्यांनी आरोप, कसं ते पुस्तकातली उदाहरणं त्यांच्या पुस्तकातली कोणीतरी ती सांगायची आणि मग त्यांच्यावर आरोप करायचे. हे सगळं कसा प्रकरण हे त्यांना कुठंतरी 2 पावलं मागं यायला लागलं आहे की काय हे आता मतदार ठरवतील. आणि तिथं मतदान वर्षा गायकवाडनं झालं. त्यामुळं वर्षा गायकवाड ही काँग्रेसची सीट त्या ठिकाणी उत्तर मध्य मुंबईला लागण्याची शक्यता आहे. दक्षिण
मुंबईमध्ये तुम्ही बघायला गेलात तर अरविंद सावंत यांना उमेदवार कोण द्यायचा ह्याच्यातच बराच काळ गेला तर तोपर्यंत त्यांचा प्रचार खूप झालेला होता त्या ठिकाणी. तर दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक त्या भागातले, ही पक्ष जसा मोडला फोडला तोडला ह्याचा प्रचार खूप झाला, त्यामुळं खरा कट्टर शिवसैनिक तिथं नाराज आहे आज. त्यांनी अरविंद सावंत यांना झाडून मतदान केलेलं आहे. आणि मुस्लिम समाजाला, उद्धवजींच्याकडं सगळा मुस्लिम समाज आत्ता आहे, त्यामुळं त्यांची मतं, दलित मतं हे सगळं बघितलं तर त्या ठिकाणी अरविंद सावंतना फाईट द्यायला चांगली काढली त्यांनी. यामिनी जाधव त्यासुद्धा आमदार, त्यांचे जाधव म्हणजे त्यांनी स्थायी समितीचे यशवंत जाधव, हे जर का आपण सगळं बघितलं तर त्यासुद्धा फाईट दिले, पण एवढी दिली आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्यांच्यावर सुद्धा आरोप झाले. ते उद्धव ठाकरेंची सभा आणि ते बाकीच्या गोष्टी बघितल्यानंतर घासून तर का विना अरविंद सावंत त्या ठिकाणी तिथं बसतील असं आत्ताचं मतदान झाल्यानंतरचं चित्र आहे. आणि आधीचं सुद्धा चित्र होतं, त्यावेळेला अरविंद सावंत जास्त जोरात होते, परंतु यामिनी जाधवनी तिथं खूप जोरात फाईट दिलेली दिसते. आणि त्यांचंही काम आहे समाजकार्य, दोघांचंही नवरा बायकोंचं जोरात असल्यामुळं त्यांना तिथं घासून ते आहेत, परंतु अरविंद सावंत निवडून येतील. आता तुम्ही त्याच्यानंतर गेलात तर राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यातली लढत आहे, ती मुंबई दक्षिण मध्यला आहे. आता त्या ठिकाणी म्हणतात अनिल देसाई हे पहिल्यापासून तिथं टच आहे, मतदारांचे आहेत, पण आधीचं वेगळं वातावरण, मतदान झाल्यानंतर परत राहुल शेवाळेंनाच थोडं पारडं जड वाटते त्या ठिकाणी. अनिल देसाई नाही आले मतदारसंघात, अनिल देसाईंचा संपर्क कमी होता, हे सगळे आरोप तिथं ऐकायला मिळतात. आणि मुळात कसं आहे, त्या ठिकाणी 14 लाख मतदार आहेत. दादर वगैरे शिवसेनेची जी स्थापना, दादर हे कार्यालय, ते उद्धवना हे प्रतिष्ठेची जागा आहे, त्यामुळे त्यांच्यात घासून आहे. आत्ता एकंदर बघितल्यानंतर घासून मतदार असलं आणि शिवसैनिकांनी हे 2 तुकडे झाले, 2 भाग झाले, त्याच्यामुळं बऱ्यापैकी दादरमध्ये सुद्धा आपण बघितलं, आजूबाजूचा परिसर जरी बघितला तरी एकनाथ शिंदेंचे संपर्क बघितले तर राहुल शेवाळेंनी केलेलं काम. आणि आता बाकीच्या गोष्टी आम्ही बाकी अर्थकारण वगैरे काही बोलणार नाही, परंतु राहुल शेवाळेंना घासून तर का विना त्या ठिकाणी यश मिळेल अशी अपेक्षित आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर आपण ईशान्येकडे जाऊ आणि वायव्य. ईशान्य म्हणजे मिहीर कोट्टीचा ह्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी रोड शो केला, त्याच्यावर चर्चा कशा झाल्या, कसे आरोप झाले, उद्धव ठाकरेंनी किती आरोप केले, परंतु त्यांच्या त्या रोड शोला मिळालेला प्रतिसाद हे सगळं बघितलं. आणि कोटेच्यांचा संपर्क, त्यांनी केलेली कामं आणि उद्याची सगळी आश्वासनं, तर हे बघितलं. आणि देवेंद्रनी घेतलेल्या तिथल्या 3 सभा देवेंद्र फडणवीसांच्या, तर आत्ता मतदान झाल्यानंतरचं चित्र बघितलं तर तिथं म्हणत होते की संजय दिना पाटील हे त्यांना उजवे ठरतील, परंतु नाही, तिथंही घासूनच आहे आणि कोटेच्यांचा विजय होण्याची शक्यता तिथं आत्ता वर्तवली जाते. मुंबई वायव्य, अमोल कीर्तीकर वायव्यला. अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत. आणि रवींद्र वायकरांचं एकंदर आत्ता गेल्या 15 ते 20 दिवसातली सगळी स्टेटमेंट आपण बघितली तर नक्कीच त्याने नाईलाज म्हणून, मला ईडीचं झंझट मागं नको आहे, मला इन्कम टॅक्स मागं नको आहे झंझट, हे सगळं घाबरूनच ते गेलेत असं ते आता उघड बोलतच होते, कुठेही लपलेलं नाही. म्हणजे ते काय मनापासून त्यांनी फार काय काम केलं असेल मी निवडून यावं असंही दिसत नाही. त्यामुळे तिथं अमोल कीर्तीकर हे उद्धव यांची सीट लागण्याची शक्यता आता मतदान झाल्यानंतर. आणि आता त्याच्यानंतर आपण जर का बघितलं तर हे मुंबईचे 6 मतदारसंघ झाले. मुंबईचे 6 मतदारसंघ झाल्यानंतर जवळचेच आपण ठाणे घेतलं, भिवंडी घेतलं, पालघर घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खाली गेलात तर तुम्ही दिंडोरी, धुळे, नाशिक हे सगळं बघितलं. तर त्याच्यामध्ये आपण नाशिकचं काही सांगता येत नाही म्हणतो आहे आपण, परंतु आपण ठाण्यापासून जाऊ. ठाण्यात म्हणजे प्रतिष्ठा करून ठेवलेली आहे एकनाथ शिंदेनी, त्यांचेच अगदी एकनिष्ठ म्हणजे त्यांचा उजवा हातच नरेश म्हस्के त्या ठिकाणी आहेत. नरेश म्हस्के हे मतदानाच्या पूर्वी जर का बघितलं आपण तर राजन विचारे हे निवडून आलेतच अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. परंतु प्रचार आणि नंतरच्या काळात म्हस्केनी आणि एकनाथ शिंदेनी जो जोर लावला त्या ठिकाणी तो अफलातून होता, एवढं नक्की.
कारण नरेश म्हस्के हे नक्कीच पिछाडीवर होते, परंतु मतदानानंतर आत्ता बघितलं तर भरभरून मतदान त्यांना बहुतेक झालेलं दिसतंय. ते नरेश म्हस्केंना नाही आहे मतदान, एकनाथ शिंदेनी तिथं केलेली कामं, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तिथं जो निधी वाटप केला, तिथली कामं जी ठाण्यात धडाधड मार्गी लावली आणि मग कदाचित त्याच्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेंची सीट तिथं म्हस्के लागण्याची शक्यता आत्ता मतदानानंतर तिथं दिसते. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ कल्याणला तर त्यांचे चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे आणि ते नक्की निवडून येतील. म्हणजे त्याच्यात काही जास्त वैशाली दरेकरनी खूप ताकद लावली, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुद्धा सभा दिल्या, सगळं झालं. पण श्रीकांत शिंदेंचं काम आहे आणि ते त्या ठिकाणी निवडून येतील. कपिल पाटील भिवंडीत BJPची सीट लागण्याची शक्यता आहे आत्ता त्या ठिकाणी, कारण तिथं सुरेश म्हात्रे आणि निलेश सांबरेंना वंचितनं पाठिंबा दिल्यामुळं ते मतं खाणार, हे सुरेश म्हात्रेंची मतं खाणार. काय ते बंड्या आता काय तर म्हणतात त्यांना, पण ते सुरेश म्हात्रे ही शरद पवारांची सीट आहे आणि ही मतं सांबरेनं खाल्ल्यामुळं कपिल पाटलांना परत तिथं हॅट्रिकची संधी आहे, राज्यमंत्री ते, आणि ते तिथं निवडून येऊ शकतात. नंतर हेमंत सावरासुद्धा तिथं पालघरची सीट BJPची लागण्याची शक्यता आहे. भारती कांबडी आणि राजेश पाटील असं आहेत. मग तिथंसुद्धा सावरांचं, कारण घरातच मंत्रिपद आधी असल्यामुळं आणि त्यांनी कामं पण केल्यामुळं त्यांनासुद्धा संधी आहे. भारती पवार BJPच्या दिंडोरीच्या आणि भगरे यांच्यात लढत काठ्याची होती आहे, परंतु पवारांना तिथं यश मिळण्याची शक्यता आहे. सुरेश भामरे शोभा बच्छाव, आता BJPचे सुरेश भामरे धुळ्याची सीट बघितली तर त्यांनी आत्तापर्यंत केलेली कामं, त्यांचा संपर्क हे बघता शोभा बच्छावनी खूप लावली आहे ताकद. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आहेत, परंतु त्यांना म्हणावं तसं काय तिथं प्रतिसाद आत्ता मतदानानंतर आपल्याला काही दिसून येत नाही आहे. आणि नाशिकमधलं का सांगता येत नाही तर हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज मतं खाल्ली तर ती कुणाची खाणार आहेत? हेमंत गोडसेंचीच खाणार आहेत. त्यामुळं वाजेंना कुठंतरी उद्धवच्या संधी मिळती की काय असं सुद्धा त्या ठिकाणी बोललं जाते. आणि अँटी इन्कम्बन्सी जे म्हणतात हेमंत गोडसेंच्या बाबतीत, त्यामुळं वाजे त्या ठिकाणी उद्धवची सीट एक ॲडिशनल मी म्हणतो लागली तर ही तिसरी सीट या 13मधली लागू शकते त्या ठिकाणी. आता हे सगळे आपण अंदाज बघितले, आधीचे अंदाज बघितले, आधीच्या सुद्धा याच्यात महायुतीचंच बऱ्यापैकी दिसते, इथंसुद्धा महायुतीचंच दिसते. कमी जास्त होईल, परंतु एकंदर आणि शेवटचं विश्लेषण करताना आपण बघायचं आहे 28 का 30पर्यंत तरी भाजप आत्ताच्या परिस्थितीवरनं दिसतं आहे जाताना, आणि 18पर्यंत महाविकास आघाडी आत्ता अंदाज काढले तर तसं दिसतंय. आणि आता विश्लेषण करायचंच आहे, कारण अजून मतदान तर झालं आहे, परंतु निकालाच्या आधी बऱ्याचदा आपल्याला भेटायचं आहे आणि विश्लेषणही करायचं आहे. कमी जास्त तर्क वितर्क हे होत राहणार, परंतु आत्ताची परिस्थिती ही अशी आहे 13 मतदारसंघातली. आज इथंच थांबू, पुन्हा भेटू.